ओके गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मला असं वाटतं आहे की मी थोडंसं डेली व्लॉगिंग ट्राय करावं. सो आज सोमवार आहे, काल संडे होता. मी कालच इकडनं म्हणजे तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी कालच मम्मीकडे गेली होती. सो काल मी आलेली आहे आणि प्रयत्न करणार आहे की डेली व्लॉग करायचा. जस्ट मी नाश्ता वगैरे करून आता वरती आली आहे. माझं थोडंसं काम मी आवरलेलं आहे, बट अजून खूप काम आहे मला. सो ते कंप्लीट करणार आहे आणि बघूयात आज काय काय होतं, मी काय काय तुम्हाला दाखवू शकते या व्लॉगमध्ये. सध्या तरी मी काम करते आहे. माझा लॅपटॉप सेटअप तुम्हाला दिसत नसेल, बट वेट मी दाखवते तुम्हाला. इथे मी असं बसते आहे. इथे मी माझे पेंटिंग्स थोडेफार ठेवलेले आहेत. तर ॲक्च्युली असं झालं की माझा लॅपटॉप थोडासा बिघडला होता, म्हणजे त्याचं हे बिघडलं होतं कीबोर्ड. सो मी त्याची कंप्लेंट फाईल केली होती. सो एक दादा येणार आहे, त्याचा जस्ट मला कॉल आला आहे. सो मी जाते आहे खालती आता. सो तो मला पूर्ण माझा कीबोर्ड चेंज करून देईल. काही रेकॉर्ड नाही केलं मी. माझा पूर्ण कीबोर्ड त्या दादाने रिप्लेस करून दिलेला आहे. हे ते मी मीटिंगमध्ये आहे, पण माझा कीबोर्ड पूर्ण नवीन बसवलेला आहे दादाने आता. A few moments later. तर आता जेवायचा टाईम झालेला आहे. आता हे असं मला नेहमी सारखं लॅपटॉप उचलून घेऊन जावं लागतं खालती, कारण कोणालाही मध्येच काही काम लागतं वगैरे, तर मी सारखं वरती खालती नाही करू शकत. कारण आता मी लॅपटॉप घेऊन चालली. वेट, आमचा थोडा स्टेअरकेस डेंजरस आहे गाईस, मला हळूहळू उतरावं लागेल. A few moments later. आता मी खाली उतरली आहे चहा प्यायला, कारण मला खूप भूक लागली आहे गाईस. आज मी रोजच्यापेक्षा खूप लवकर चहा पिते आहे, कारण मला खरंच खूप भूक लागली आहे. तर आता आम्ही चाललो आहे नागोठण्यामध्ये. नागोठण्यामध्ये त्याच्या आधी मी थोडा एक ज्यूस बनवते मम्मींसाठी, कारण मम्मी बाहेर काम करत आहेत, सो त्यांना ज्यूस हवा आहे, सो ते बनवते. तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता मी चालवणार आहे गाईज गाडी. हम भी आ रहे हैं थोड़े से. मार्केटमध्ये
सपना इथं बसली. आणि खूप गर्दी आहे बघा. मी वेट करतो. वेट सँडीला भेटायला जायचं का? सँडीला सांग भेटायला ये. इथे पण भाजी आहे समोर. एकदा मला भाजी वगैरे सगळं खायचं आहे. इथे समोर आहे बघा. आम्ही असं घेऊ शकतो. आंबे पण आहेत. आंबे हे बघा. कच्चे कैरी. आमची शेवपुरी आलेली आहे. थोड़ा धीरे अजून एक लेकिन थोडा धीरे एकदाच सगळे आम्ही आलो तेव्हा खूप गर्दी होती. असं वाटलं की आता नंबरच नाही लागणार आमचा. आणि भेटलं तर एकदम डायरेक्ट फास्ट सर्विस. आता आमचं इथे खाऊन झालेलं आहे. आम्ही आता भाजी आणायला चाललो गाडीला इथेच ठेवून. कारण नागोट्यामध्ये खूप जास्त गर्दी असते म्हणून आम्ही तिला तिथेच ठेवली आहे. आणि आता वॉकिंगने जातो. कारण भाजी इथूनच घ्यायची आहे जवळून. आता आम्ही इथे भाजीचं दुकान. भाजी घ्यायला भाजी. नो लिंब सगळं संपणार आलं. आता बघा भाजी घेण्यात एक्सपर्ट. आता आपला बघा कसे सगळे टोमॅटो. काय याच्यात काय बघायचं असतं. हा बघा 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 एक्सपर्ट. एक्सपर्ट बघा. तेवढेच त्यातला तोच छोटा वाटतं. कुठे फिरतोय? भाजी घ्यायला. भाचा आहे भाचा आमचा. निघालो तिकीट घ्यायला. टाउनला प्रोग्राम आहे ना काहीतरी. काय तो अंबानी आला हो. इकडे तिकीट कुणाकडे घ्यायला आले? बाकी घरी कसं? आता जो माझा भाचा होता त्याच्यासोबत मी मामी वाटते काय? आता तुम्हीच सांगा. कुठल्या अँगलनी मी मामी वाटते त्याची? मला काहीच करायला लागत नाही आहे कारण सपना भाजी घेण्यात एकदम एक्सपर्ट आहे. हे बघा आता भेंडी बघा कशी चूज करते बघा बघा. नको आहे भेंडी. कॅन्सल गाईज कॅन्सल. भेंडी कॅन्सल. लाजते गाईज. हिला आता कशाला लागायला पाहिजे. एवढ्या 10-100 ब्लॉगमध्ये तर आली असेल तरी पण लाजते.
हो किती टाकले ते आपल्या याच्यामध्ये अरे हो इकडे अरे हो गादी एक टाक हा आता आम्ही इथून बटाटे घेतो वेळेस बटाटे आणि इथे बघा किती गर्दी आहे मागे. आता कांदे बटाटे आम्ही तिथे सोडलेले आहेत गाई आणि आम्ही आता दुसऱ्या कामात. सगळे माझ्याकडे असं का बघतात की मी एलियन आहे किंवा मी काहीतरी एखादी वेगळी काहीतरी गोष्ट करतो जी आयुष्यात कोणीच करत नाही. तर कितीही कोणी बघितलं तरी मला फरक पडणार नाही. त्या 4 लोकांनी जरी बघितलं पाहिजे डायलॉग मारते मी, ते जे 4 लोक मला जज करत असतील त्यांची मला काहीच घेणं देणं नाही आहे गाईस. आणि आम्ही आता मम्मींचा काय आणायला आलोय अस्तर अस्तर आणायला चाललं गाईज. आपण चालतोय आतमध्ये गोष्टीची. तो खालचा तू वरचा काढलेलाच ना तू आधी. हा तो दाखव. मॅच हा तो खालचा आणि तो सेमच आहे. हा तो डार्कच मला वाटतं होतं थोडासा. 1 मिनिट. अशा प्रकारे सपनाने कांदे बटाटे आम्ही आता घेतलेले आहेत आणि इथे मी गाडीवरती अशीच उभी आहे कारण आमची गाडी चालू नाही बस आली आहे. Really easy reverse. No worry. Let's go. आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता मी जेवण बनवते गाईस. आता मी बनवणार आहे कोलंबी आणि काचऱ्यांची भाजी. म्हणजे आता तुम्ही विचार कराल की कोलंबी आणि काचऱ्याची भाजी असं मिक्स कोण खातं, तर तसं मिक्स नाही खाणार आहोत. जे नॉनव्हेज खाणार आहेत ते फक्त नॉनव्हेज खाणार आहेत आणि जे व्हेज खाणार आहेत ते फक्त व्हेज खाणार आहेत. नॉनव्हेज मी खाणार आहे, मम्मी आणि सपना व्हेज खाणार आहेत. थोडीशी कोथिंबीर कापते. The next day. आता आम्ही आरतीला आलेलो आहोत. आज मंगळवार आहे आणि एव्हरी मंगळवारी आम्ही इथे भैरी आईच्या टेपाला आरतीला येतो. ठीक आहे, आरतीला उभी राहिलेले आहात आम्ही सगळी. आता आरतीला आलेले आहेत सगळे इकडे. ते बाबा ढोलकी वाजवत आहेत.
या इकडे या ये बाई इकडे 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 बघा आम्हाला बाप्पांनी दर्शन दिलेलं आहे. इकडे बघ इकडे बघ सगळे तिकडनं बघताय, नारळ इकडून बघताय, अर्धे तिकडून बघताय. छोट्या मुलांनी चला प्रसाद वाटा. छोटी मुग्धा प्रसाद या प्रसाद खाऊयात आपण. हा ऑलरेडी एक प्रसाद असा काय घेऊ. आता पप्पा गेलेले मासे मारायला. मी तुम्हाला दाखवते पप्पांनी काय आणलेलं आहे. हे बघा किती मोठी कोलंबी बघा. हे बघा लॉबस्टर आहे गाईज, लॉबस्टर. हे बघा किती मोठा, माझ्या चेहऱ्यापेक्षा पण मोठा आहे बघा. एवढा मोठी कोलंबी पप्पांनी पकडून आणलेली आहे बघा.